नमस्कार. मी विठ्ठल गंगावणे, जिल्हा वाशिम. सर्वांना अतिशय महत्त्वाची घोषणा आणि विनंतीसुद्धा करायची आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष श्री भागवत कबाडी सर हे हिंगोली जिल्हा येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या समर्थनार्थ त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी, त्याचबरोबर संबंधित खात्याचा मंत्री मंगलप्रभात लोढा हा अमराठी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज 5वा दिवस आहे आमरण उपोषणाचा त्यांचा. तर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची शासनाने दखल घेतलेली नाही आहे. तरी पण हिंगोली जिल्हाध्यक्ष श्रीमान भागवत कबाडी सर यांच्या 5व्या उपोषणाच्या दिवशीसुद्धा कुठल्याही प्रकारची शासनाने दखल न घेतल्यामुळे दिनांक 8 ऑगस्ट वार शनिवार रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील, त्याचबरोबर संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना मी जाहीर सांगू इच्छितो की यांच्या समर्थनार्थ 8 ऑगस्ट रोजी आपल्याला भव्य अशा लोकसंख्येच्या माध्यमातून आपल्याला रास्ता रोको आंदोलन करायचं आहे. तरी त्यासाठी जास्तीत जास्त महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील सर्व तळागाळातील, खेड्यापाड्यातील सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवावी आणि आपला जनसमुदाय हा त्या ठिकाणी हिंगोली येथे 8 तारखेला दिसायला हवा. जर आपला जनसमुदाय जर दिसला, त्याचबरोबर आपण वारंवार आंदोलने केली, उपोषणे केली, परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. परंतु आपलं शासनाने दखल घेऊ न घेऊ, परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला जो सहकारी आहे श्रीमान भागवतजी कबाडी सर, हे आपल्यासाठी वैयक्तिक स्वतःसाठी काही न करता सर्व महाराष्ट्रातील 1,36,000 विद्यार्थ्यांसाठी न्यायासाठी लढत आहेत. त्यांना आपला पाठिंबा देणं हा खूप गरजेचा आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, त्याचबरोबर शेजारील महत्त्वाचे जे जिल्हे आहेत जसं वाशिम, अकोला, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड आणि इतरत्र सर्व जिल्हे असतील, या जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होऊन अतिशय जनसमुदाय आक्रोशपणे जर दाखवला तर नक्कीच कुठेतरी शासन आपला विचार करेल. आणि शासन विचार करेल न करेल आपली लढाई थांबणार नाही. परंतु आपला जो हक्काचा माणूस आहे, आपल्यासाठी जो रात्रंदिवस उपाशी राहून लढत आहे, त्या माणसाच्या समर्थनार्थ आपल्याला उभं राहणं ही आपली काळाची गरज आहे. जर आपल्या माणसाच्या समर्थनार्थ आज जर आपण उभं राहिलो नाही तर त्याची कुठेही नोंद आणि दखल घेतल्या जाणार नाही. परंतु आपण एकत्रित येऊन संघटन जर मजबूत असेल तर नक्कीच कुठेतरी शासनाला सुद्धा दखल घेणे गरजेचे असते. ही गोष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यातील सर्व तमाम युवा प्रशिक्षणार्थी यांना, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मी कळकळीची विनंती करतो, भागवत कबाडी सर यांच्या समर्थनार्थ 8 ऑगस्ट रोजी आपल्याला भव्य अशा युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करायचं आहे. आणि असं या भव्य आंदोलनामध्ये जर संख्या जास्त असली तर आपले जे उपोषणकर्ते आहेत श्रीमान भागवत कबाडी सर यांनासुद्धा वाटेल की मी जे लढा लढत आहे या लढ्यामध्ये मी एकटा नसून माझ्या संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण जिल्हे माझ्यासोबत आहेत, हे तुम्हाला सांगू इच्छितो. त्याचबरोबर शासनाचं हे जे साधे काम आता नवीन भरती शासनाने सुद्धा राबवणं सुरू केलेलं आहे, परंतु त्यासाठी ते म्हणतात काही मोजक्याच जागा आम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये संच मान्यतेनुसार जिथं शिक्षक संख्या कमी आहे त्याच ठिकाणी आम्ही शिक्षक देऊ, ही गोष्टसुद्धा आपल्याला रद्द करायची आहे. त्यासाठी जर तुम्ही सपोज लक्ष घातलं आणि जास्तीत जास्त संख्येने जर तुम्ही आलात तर नक्कीच सर्व गोष्टी आपल्या त्या गोष्टीचा विचार केला जाईल. परंतु एकदा मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक जिल्ह्यातून फोन येतात, सर नवीन भरती सुरू आहे, सर नवीन भरती सुरू आहे, आपल्याला निवेदन द्यायचे आहे. फक्त नवीन भरती सुरू आहे म्हणून तुम्ही फोन करू नका. तर तुमचं एक कर्तव्य आहे की माझा सहकारी तिकडे 5 दिवस झाले उपोषण करत आहे, आमरण उपोषण करत आहे, त्यासाठी मी रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे. या गोष्टीचा सर्वप्रथम तुम्ही विचार करा. आणि फक्त तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक रोजगारापुरता विचार करू नका, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करा आणि या महाराष्ट्रातील जनतेचा विचार करा. या लोकांना काम मिळायला पाहिजे. त्यासाठी सर्व लोकांनी 8 ऑगस्ट रोजी हिंगोली येथे 9-10च्या दरम्यान एकत्रित येणं हे गरजेचं आहे.
त्याचबरोबर मला काही असे फोन येतात नेमकं व्हॅकन्सीज निघाल्यानंतर, परंतु त्या फोन करणाऱ्या व्यक्तींना मला सुद्धा सांगायचं आहे, दादांनो, लढणाऱ्या व्यक्तींना सपोर्ट करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या व्यक्तीला जर आपण सपोर्ट करत नसेल तर आपलं जीवन हे व्यर्थ आहे, त्यामध्ये काहीच पडलं नाही. आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे लोक सहकार्य करतात, जे लोक लढतात, त्या लोकांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहणं हे आपलं एक प्रथम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण बजावणं आपल्याला एक काळाची गरज आहे. आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जास्तीत जास्त संख्येने जर तुम्ही हिंगोली येथे जर आलात तर नक्कीच या आपल्या लढ्याला यश येईल. आणि बऱ्याच जिल्ह्यातून फोन येत आहेत की सर आम्ही येत आहोत, सर आम्ही येत आहोत. सर्वांनी एकत्रित या, आपला नक्कीच विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं मी संपूर्ण महाराष्ट्राला, त्याचबरोबर वाशिम जिल्ह्याला मी सांगू इच्छितो आणि थांबतो. दिनांक 8 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन हे आपल्याला भव्य दिव्य अशा जनसमुदायाच्या सहकार्याने करायचं आहे. त्यासाठी तुमची उपस्थिती असणं ही प्रार्थनीय आणि गरजेची आहे, हे लक्षात घ्या.